आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आम्ही केलेलं अजून थोडंसं दिवाळी सेलिब्रेशन आणि त्याचबरोबर माझा बर्थडे होता तो आम्ही कसा सेलिब्रेशन केला तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. तर नक्की बघा हा माझा व्हिडिओ. आणि त्याद्वारे तुम्हाला इथे मी दाखवते की गौरांश न घाबरता कसं पुढे पुढे जात आहे ते. मागे थांब. सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. सर्वांनाच माहिती आहे की दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये येते भाऊबीज. तर भाऊबीज साजरी करण्यासाठी मी आली होती माहेरी. यांना वेळ होता तर हे बोलले चल मीच तुला आज सोडून येतो. त्यासाठी मी रात्रीच आईकडे आली होती आणि आमच्याकडे थोडा निवांत असा वेळ होता म्हणून आम्ही दोघं बोललो की चला आपण थोडे फटाके फोडूया आणि थोडं एकत्र असा दिवाळीचा सण साजरा करूया. त्यासाठी आम्ही इथे मस्त आनंद घेत आहोत आणि इथे गौरांश त्याच्या आजोबांसोबत आहेत. आजोबा त्याला फुलझडी पेटवून देत आहे, सांगत आहे की अशी अशी फिरव. इथे या दोघांची मस्त असं चालू होतं. अशा प्रकारे ही आमची रात्र तर खूप छान गेली. दुसरा दिवस होता भाऊबीजेचा. त्याचे काही मला व्हिडिओ जमले नाही काढायला. Happy birthday dear Priya, happy birthday to you. May God bless you, may God bless you. Happy birthday dear Priya. हा जो तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात तो माझा बड्डेचा व्हिडिओ आहे. भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी होता माझा बड्डे. त्यासाठी माझे भाऊ इथे आले होते तर त्यांनी माझ्यासाठी केक घेऊन आले होते. तर हा होता माझ्या बड्डेचा पहिला केक आणि सगळे असे एकत्र असल्यामुळे मलाही खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर हा दिवस साजरा करायला. आज आहे माझा बड्डे. बड्डेनिमित्त माझ्या भावाने आणि त्याचा मुलगा प्रसन्न जो माझा सर्वात लाडका आहे या दोघांनी माझ्यासाठी आज पिझ्झा पार्टी ठेवली होती. छान अशी पिझ्झा पार्टी करून झाल्यानंतर मी निघाली होती घरी जायला. माझ्या आईला माझा बड्डे साजरा करायचा होता तर मी तिला बोलली की तुम्ही सगळे माझ्यासोबत चला माझ्या घरी, आपण एकत्र छान असा बड्डे साजरा करूया. यासाठी माझे आई वडील आणि माझा लाडका प्रसन्न ज्यांनी मला सकाळी मस्त अशी पिझ्झा पार्टी दिली होती तर आम्ही सगळे निघालो होतो माझ्या घरी जाण्यासाठी. इथे गौरांश काही हात पकडत नाही. तो आपल्या धुंदीत मस्त चाललेला आहे आणि त्याला कोणाचाही हात पकडायला आवडत नाही. त्याला स्वतःच आवडतं. इथे आमच्या गौरांचे भरपूर सारे नखरे तर चालू होते आणि त्याबरोबर खूप सारी मस्ती चालू होती. बरोबर आहे, लहान आहे तर तो मस्ती करणं असे सगळेच बोलतात पण त्याची खूप मस्ती चालू होती. पण थँक्स की माझे बाबा माझ्यासोबत होते आणि ते त्याला खूप छान पद्धतीने त्याचा सांभाळ करत होते. तो खूप मस्ती करत होता. माझ्याकडून तो काही हँडल होत नव्हता पण ते व्यवस्थित त्याला सांभाळत होते. तो कधी वर कधी खाली तर कधी तो सांगतो की मला ट्रेनच्या दरवाजाच्या इथे जायचं आहे पण ते व्यवस्थित त्याला समजवत होते आणि मस्त असे सांभाळत होते. तर हा बघा मी तुम्हाला इथे आता प्रसन्न दाखवतोय. गाडी सुटणार कधी ह्याची तो वाट बघतोय आणि ही माझी आईही माझ्यासोबत होती. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माझ्या गौरांची मस्ती खूपच वाढलेली आहे. तो लहान आहे म्हणून काही वाटत नाही, त्याची मस्ती बघायलाही खूप छान वाटते. पण ही मस्ती आम्हाला ट्रेनवरती कुठे चढायचं आणि कुठे जाऊन बसायचं आहे हे तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल. ह्याची मस्ती अशीच चालू राहणार आहे आणि आता आम्हीही थोड्याच वेळात घरी पोचणार आहोत. यानंतर आम्ही घरी पोचताच मी बाहेरचा परिसर साफ केला. उंबरट्याला हळदीचा लेप लावला. सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढली आणि दीपही प्रज्वलित केले. यानंतर मी माझ्या देवघरातही आली. देवघरही व्यवस्थित असं साफ करून वगैरे घेतलं. इथेही दीप लावले. त्याच्यानंतर गोड असा शिरा केला होता तो मी इथे प्रसाद देवाला ठेवला होता. मस्तपैकी सर्व देवांना फुलांनी सजवले होते. खूप छान वाटत होतं. त्यानंतर मस्त असा मी नैवेद्यही बनवला होता मी आणि आईने मिळून, तोही आम्ही देवाजवळ ठेवला होता. आता वाजले होते रात्रीचे 8 आणि हे आले होते कामावरून घरी. खरं तर ह्यांना आज सुट्टीच घ्यायची होती पण महत्त्वाचं काम असल्यामुळे ह्यांना ऑफिसला जावं लागलं होतं. पण ठीक आहे, हे तरीही माझ्यासाठी वेळ काढून रात्री लवकर घरी आले होते. जे कुठे 10-11 वाजता येतात ते आज हे लवकर आले होते. त्यामुळे हे मला बोलले की चल
आपण थोडंसं असं फिरून येऊया. त्यासाठी आम्ही मस्तपैकी बाईकवरून छान असा राऊंड मारत होतो. ह्यानंतर आई बाबा आले होते आणि 9 वाजले होते, तर आम्हाला जायचं होतं हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर इथे आम्ही येऊन बसलो होतो हॉटेलमध्ये आणि आता थोड्याच वेळात आई बाबाही येतील ह्या ठिकाणी. काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे तुला? बघ तुला काय पाहिजे. फिश ना? हा? गौरांश ठरवणार आहे आज काय खायचं. फिश पाहिजे? फिश पाहिजे. हा न, नको फिश? आज व्हेज खायचं. व्हेज? व्हेज खाना तू? छान असं फिरून आता आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो. घराच्या जवळच्याच हॉटेलमध्ये गेलो होतो. तर आईबाबांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही या हॉटेलमध्ये या. ते येण्या अगोदरच मी इथे स्टार्टरची आणि जेवणाची ऑर्डरही दिली होती. त्यामुळे ते आल्यावर आम्हाला पटकन भेटलं आणि आम्हाला गरम गरम खाताही आलं. इथे ह्यांचा ॲक्च्युली फोन चालू होता. ह्यांना परत कामावर बोलवलं होतं, काहीतरी काम होतं, त्यामुळे ह्यांना परत ड्युटीवरती जायचं होतं. पण ठीक आहे, काम आहे तेही केलं पाहिजे. पण तरीसुद्धा हे वेळ काढून आले होते, हेच खरं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर इथे आम्ही मस्तपैकी जेवणाचा आनंद घेत आहोत. माझा बड्डे स्पेशल करण्यासाठी माझा भाऊ इथे आलेला आहे. कामावरून सुटला आणि तो इथे आला आणि मला अचानक सरप्राईज मिळालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आमचं इथे जेवण वगैरे झालं, आम्ही निघालो होतो आणि बाहेर पडलो आणि माझा भाऊ समोर. चला बघूया. हा माझा भाऊ आहे, जो मला सकाळी बोलला होता मी येणार नाही, पण त्यांनी इथे येऊन मला हे सरप्राईज दिलं आहे आणि मला खूप आवडलं की तो माझ्या बड्डेला आला आहे. जाऊ दे. दादा चालला. दादा टाटा. दादा टाटा. बाय. दादा जा मामा दादाला घेऊन. पप्पा सोबत आहे. काय जाणार दादा? दादा चालला, दादा आणि चालला. बाय बाय. चला आता आपण घरी जाऊया आणि आपला दुसरा बड्डेचा केक कट करूया. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू मम्मा. सगळं चिकन करत मामा. इथे बघ, इथे मी काढलं बा. आजचा बड्डेचाही दिवस माझा खूप छान गेला, फॅमिलीसोबत घालवता आला. तर चला आता ह्यांना, जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्यांना कामावर जायचं होतं, तर हे आता निघालेत परत कामावर जायला. आता रात्रीचे वाजले होते 11. तर हे बघा आता हे चालले आहेत परत कामावर. आता हे मध्यरात्री किती वाजता येतील हे काही माहिती नाही. तर थँक्स की हे माझ्यासाठी वेळ काढून आले. हा आहे माझ्या बड्डेचा तिसरा केक. बड्डेच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या बड्डेचा हा तिसरा केक कट करत होते. ह्या आहेत ताई, त्यांनी माझ्यासाठी हा केक घेऊन आले होते. खरं तर बड्डेच्या दिवशी आम्ही पूर्ण बिझी होतो, घरी आलो, त्यानंतर संध्याकाळी बाहेर जेवायला गेलो. त्यामुळे ह्या ताईने आमचा वेळ आम्हाला घालवायला दिला आणि दुसऱ्या दिवशी ते केक घेऊन आले होते आणि मला खूप छान वाटलं की त्या केक घेऊन आल्या होत्या. थँक्स टू ताई. ह्या माझ्या शेजारीच राहतात. आम्ही नवीनच इथे आलो आहोत आणि त्या खूप छान पद्धतीने माझ्यासोबत बोलतात, मला समजूनही घेतात. तर अशा प्रकारे हा माझा दिवस खूप छान गेला. बाय बाय.